अंगणाने आज याच मैदानामध्ये हा 40+ क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। 4 ओव्हरची मॅच, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। विजय आणि भूषण आणि विजय आपल्याला हे दोन्ही सलामीवर बॅट्समन पाहायला मिळतात, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। नाखवा आजच्या दिवसामध्ये चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली। पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केला, लॉंग लेगला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात। एक सिंगल पूर्ण केली, फिल्डर फंबल झाल्यानंतर फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागते बॅट्समन विजय यांना। 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झालाय। टीम खारीगाव 40+ या टीमचं देखील एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। एक चांगला थरार रम्य सोहळा आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। हा बॉल देखील आपण पाहू शकतो, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समनने, परंतु यस इट इज अ वाईट ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला नाखवा यांनी आणि अशा धावा रोखाव्या लागतील। 2 रन आतापर्यंत तर स्ट्रायकिंग याला बॅट्समन भूषण ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची, परंतु त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठता मात्र जरूर करावी लागेल। या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना लॉफ्ट केलाय, काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर होता, फंबल झाला, परंतु या मोमेंटला फेकी चांगली, गॅदर देखील तेवढाच चांगला दर्जाचा आपल्याला पाहायला मिळते। 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावल्या। टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 4 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात। पावसाच्या एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्पहार निर्मित केला जातो, त्याच प्रकारे एक रनने स्कोरबोर्ड देखील वाढताना पाहायला मिळते। या बॉलवर बिगिट जरूर केलाय, चेंडू चाललाय सरळ 4 रनसाठी। ज्या फटक्याची प्रतीक्षा होती खारीगाव टीमला, तो फटका आलाय सरळ 4 रनसाठी या चौकार, आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या धावफलकावर 8 रन आपल्याला पाहायला मिळतात। या बॉलवर अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते। अशा धावा रोखाव्या लागतील। पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, फटका चांगलाय, कव्हरचा फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला डीप पॉइंट मध्ये। तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन, 11 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस, आणि षटक क्रमांक पहिला आतापर्यंत मार्गस्थ आहे। एक चौकार जरूर आला गोलंदाज नाखवा यांच्या विरुद्धामध्ये, परंतु त्यानंतर कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस आहे तो मानस सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। हलक्या हाताने दिशा दिली, संयम, आक्रमण ही भूमिका आतापर्यंत बॅट्समन भूषणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे। 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 12 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात। 4 बॉल पेस केलेत भूषणने, 9 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। 24 इव्हेंटच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय। लाईन चांगली होती, पंचांकडे अपील केली, परंतु उसी थोडीशी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। 1 ओव्हरचा खेळ झाला। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 रनच्या सरासरीने आतापर्यंत 12 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात।
एक ओव्हरचा खेळ झालाय. स्पेल नंबर 2 आणि भरत यांना इन्व्हाइट केलंय. या मोमेंटला स्टंपिंगची संधी होती, परंतु या क्षणाला स्टंपिंगची संधी खऱ्या अर्थाने गमावली नाही विकेट किपरने. आणि पहिला धक्का टीम खारीगाव या टीमला भूषण या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. कमी बॅट्समन टीम खारीगाव या टीमचे कर्णधार श्रीनिवास मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 12 रनवर पहिला बॅट्समन गमावलाय भूषणच्या स्वरूपामध्ये टीम खारीगाव या टीमने. नियंत्रण त्याचा चुकला आणि त्यानंतर चांगली स्टंपिंग विकेट कीपर कुंदनजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. 13 रन आतापर्यंत होतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खारीगाव या टीमला एक मोठं टार्गेट सध्याच्या घडीला सेट करायचं प्रतिस्पर्धी बोनखोडे या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना लॉफ्ट केला. फटका चांगला आहे, विजयच्या बॅटमधून येतोय सरळ 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. लाजवाब. जर आणखी एक षटकार लगावला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. तर विश्वास यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जाहीर झाले. विजय यांच्यासाठी आणखी एक षटकार जर आपण लगावलात, हे मित्रप्रेम असतं आणि प्रोत्साहन देखील या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेफ्ट केला आहे, जेलची संधी, परंतु या क्षणाला कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही फिल्डर गणेश त्या ठिकाणी तैनात होता आणि विकेट क्रमांक 2 देखील गमावलाय खारीगाव या टीमने. इनसाइड एज, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. एक सिंगलच्या साहाय्याने 20 रन. आतापर्यंत होतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये भरतने टिपला आहे. हा झेल आणि मेगा स्क्रीनवर आपण पाहताय जल्लोष त्यांचा. अवघ्या 8 धावा खर्च करून 3 महत्वाचे विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत भरत यांनी. बघा स्क्रीनवर आपण पाहू शकताय त्यांचा जल्लोष. 20 रन आतापर्यंत होतात.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 20 रन 20 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. न्यू बॅट्समन शाकिब. ओव्हर क्रमांक 3 गणेश ओव्हर द विकेट. गणेश यांचा पहिला बॉलवर जयेशच्या बॅट मधून येते हा वेलकम षटकार. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती काही क्षण, ज्या फटक्यांपासून खारीगाव संघ वंचित होता तो फटका आलाय बॅट्समन जयेशच्या बॅट मधून. असं ओपनर बॅट्समनची भूमिका काय असते असं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवलं आजच्या दिवसभरामध्ये जयेशने. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 26 रन. आणखीन एक, परंतु तेवढाच ताकदीचा प्रयत्न लाजवाब. परंतु या क्षणाला बॉल जज केल्यानंतर बॉल जज होईल तत्पूर्वी दुहेरी धावा देखील या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 रन 28. 3 बॅट्समन आतापर्यंत गमावलेत. अठ्ठावीस धावा आतापर्यंत धावफलकावर. गणेश पुन्हा एकदा सज्ज होते. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, झेलची संधी होती पॉइंटच्या दिशेने परंतु चांगला प्रयत्न राहिला फिल्डर नाखवा यांचा. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. वय वर्ष 60 ओलांडल्यानंतर देखील यंगस्टर सारखे खेळी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. जर तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी असेल ना तर तुम्ही जीवनामध्ये कुठल्याही क्षणी प्रयत्नांच्या पराकष्टाच्या जोरावर यश प्राप्ती तुम्ही करू शकता आणि आज जरूर नाखवा यांचं कौतुक करावं लागेल. लोअर फुल टॉस पद्धतीचा बॉल समोरच्या दिशेने फटका केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनला तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने 30 रन आतापर्यंत होतात. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. फटका जरूर चांगला आहे. डीप पॉइंटला चांगली फिल्डिंग. तीन रन देखील या ठिकाणी पूर्ण केले. 3 रनच्या साह्याने 33. दीपक जगताप, दीपक मॅच चालू करायची तिकडे. सांडपाडा आणि याची मॅच चालू करा. प्रो हा षटकार देखील आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 39. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 रन. चला फिडिंग त्वरित लावून घ्या बोनकोडी टीम.
तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. स्पेल नंबर 4 आणि गोलंदाजीसाठी 39 गोलंदाज कुंदन आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट कुंदन याचा पहिला बॉल फटका चांगला आहे. शॉर्ट फाइंडिंगला शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि क्रिकेटमध्ये जर रोहन आपण पाहिलं ना तर ज्यावेळेस एखादी चांगली गोलंदाजी होती चांगली फिल्डिंग होते त्यावेळेस बॉलरचा आणि फिल्डरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढत असतो. आणि तेच चित्र सध्याच्या घडीला बनकोडे टीमच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 40 रन आतापर्यंत झालेत. टीम खारीगाव या टीमच्या धावफलकावर. लॉफ्ट केलाय क्लासिकल नजाकत भरलेला स्ट्रोक. चेंडू चाललाय सरळ 4 रनसाठी. वॉट अ टायमिंग वॉट अ स्ट्रोक. सरळ हा चौकार एक लाजवाब ब्युटिफुल ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. स्टान्स बदलले. क्रिकेटचं मादक सौंदर्य असणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा परंतु फटका फसला. ईट का जवाब पत्थर से. आणि बॅट्समन शाकिब या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. सेकंड मोमेंटला बॉल जज केलाय. एक सिंगल पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने धावफलक 45 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळचं सत्र आहे. सकाळी जर आपण पाहिलं तर मोठ्या उत्साहाच्या जल्लोषमय वातावरणामध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर या स्पर्धेचा प्रारंभ देखील होताना आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ्ट केलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हा ट्रॅकर होता. क्षमता चांगली होती. सरळ 6 रनसाठी होतोय हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 51 धावा 51 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. फटका तर जरूर चांगला होता परंतु फटका फसला आणि 51 धावा होतात. 52 रनचं टार्गेट. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. खारीगाव टीम आपण चला खारीगाव टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या.
चला खारीगाव टीम दादा आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. चला 52 रनचं लक्ष आहे. वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तरी आता या ग्रुपचं समीकरण असं आहे, जर बोरकोडे मॅच जिंकते तर 3 टीमचे 2-2 पॉईंट होणार आहेत आणि त्यात मग चिठ्ठी उडून एक टीम पुढे जाऊन उभी राहील आणि बाकीच्या 2 टीम मध्ये सुपर ओव्हर खेळवली जाणार. मग त्याच्यामध्ये मग जो विनर असेल तो परत पुढच्या टीम बरोबर सुपर ओव्हर खेळेल आणि मग ती टीम क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश घेणार आहे. तर बोरकोडे तुम्हाला ही मॅच जिंकायची आहे जर पुढे जायचं असेल तर, आणि आता मग घरी जायचंय. दोनच पर्याय आहेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 52 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नाखू आणि सुधाकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतील. चला टीम खारीगाव आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. विश्वास गोलंदाजीच्या मार्कवर 24 बॉल आणि 52 रनचं लक्ष. तर फलंदाजामध्ये बदलाव केलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन संदीप आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅट्समन संदीप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन संदीप. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बावन्न रन लक्ष. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रन साठी कॉल. रनआउटची संधी गमावली आणि 2 धावा देखील भरपूर वेगाने पळून काढल्यात. 2 रनच्या साह्याने या ठिकाणी स्कोरबोर्ड ओपन झाले. टीम बोनकोड या टीमचा अजूनही 50 धावा येणाऱ्या बॉल मध्ये कंप्लीट करायच्यात. खोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं. मिळालेल्या संधीचं सोनं केलं बॅट्समन आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केलं.
2 रनच्या साह्याने आतापर्यंत 4 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीमसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे ही मॅच. दोन्ही संघ विजयाचे स्वप्न घेऊन उतरलेत हा सामना जिंकण्यासाठी. परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. आतापर्यंत 4 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज विश्वासने. जो विश्वास त्याच्यावर दाखवला टीम खारीगाव 40+ या टीमने, तो विश्वास कुठेतरी खऱ्या अर्थाने सार्थ ठरवताना आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, फटका फसला, चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज क्रमांक 2 देखील गमावलाय टीम दोनकोड या टीमने. गोलंदाज सज्ज होतात. विश्वास लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू चाललाय 4 रनसाठी चौकार आणि या चौकाराच्या साह्याने 8 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आठ रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावर येणारे 18 बॉल आणि 44 रनची गरज. स्पेल नंबर 2. विजय गोलंदाजीच्या मार्कवर 18 बॉल आणि 44 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सुधाकर हलक्या हाताने दिशा दिली. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल पूर्ण झाले. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. 9 रन. या बॉलवर फटका चांगला आहे. कुंदन पारकर च्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार फटका. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे हा षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. हा फटका टप्पा पडल्यानंतर नजरेची पकडी शेवटच्या क्षणापर्यंत ताकदीचा पुरेपूर वापर आणि हा बिगिट जरूर केला. ज्या हिटने सुपरहिट केले या फटक्यावर कुंदन पारकरला. षटकाराच्या साह्याने 15 धावा आतापर्यंत होतात. येणारे 16 बॉल आणि 37 रनची गरज. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. अलॉंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर होता. मिड विकेटला बॉल जज करेल. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 2 रनच्या साह्याने 17 रन आतापर्यंत होतात. 15 बॉल आणि आता मात्र 35 रनची गरज. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी देखील तेवढीच महत्त्वपूर्ण हे 15 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. कारण 15 बॉलमध्ये 35 धावा रोखायच्यात खारीगाव टीमला जिंकण्यासाठी आणि बोनकोडे टीमला 15 बॉलमध्ये 35 धावा पूर्ण करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट
कुंदन पारकर नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना त्याच्या बाटमधून येतोय. या मॅच मध्ये आणखीन एक दर्जेदार कमबॅक करणारा हा लाजवाब स्ट्रोक षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. ज्या प्रकारे समोरच्या दिशेने पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ज्या प्रकारे वेगाने लोकल ट्रेन जाते त्याच प्रकारे कुठेतरी वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅट्समन कुंदन पारकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल आतापर्यंत पेस केलेत. 18 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा धीम्या गतीचा बॉल ही चपळाई पहा. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला आणि एक मोठा कमबॅक केलाय विजयने. विजय प्राप्त करण्यासाठी ज्या विकेटसाठी हे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. साकिबने हा झेल पकडला. तेरा बॉल आणि 29 रनची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. 2 ओव्हरचा खेळ झालाय. सामन्याचे चित्र बदललंय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 25 रन 25 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट आणि येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा पूर्ण करायच्या आहेत टीम बोनकोडे संघाला त्या म्हणजे 27 रन. पंचवीस धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आणि येणारे 12 बॉल आणि 27 रनची गरज. बघा स्क्रीनवर आपण पाहताय 24 इव्हेंटच्या माध्यमातून हे दृश्य. 12 बॉल मध्ये 27 रनची गरज. स्पेल नंबर 3 आणि श्रेयस जयेश आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर. 12 बॉल मध्ये 27 धावा रोकायच्यात खारीगाव टीमला या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी. पहिलाच बॉल जयेश यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफल राहिला. हा बॉल निर्धाव स्वरूपाचा आल्यानंतर दबाव वाढलाय सुधाकर यांचा देखील परंतु एक चांगली खेळी साकारावी लागेल या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी. कारण ज्या ज्या वेळेस आपला संघ अडचणीमध्ये असतो त्या त्यावेळेस आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागते. लॉफ जरूर केलंय. डीप मध्ये फिल्डर होता काऊ कॉर्नरला परंतु मिस फिल्डिंग. झेल देखील सोडला. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना येणारे 10 बॉल आणि आता मात्र 25 रनची गरज. या ओव्हरमध्ये जर 2 षटकार आले ना तर एक चांगला स्टान्स बदलले. अक्रॉस द लाईन होऊन हा फटका खेळलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4 रन. हा चौकार येतो आणि हार मानण्यासाठी तयार नाही बोनकोडे असा निर्धार आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून देत असताना बॅट्समन सुधाकरच्या बॅटमधून एक चौकार आला आणि धावफलकाची गती वाढताना पाहायला मिळते. येणारे 9 चेंडू आणि 21 रनची गरज. 9 बॉल मध्ये 21 धावा. जर या 3 बॉल मध्ये एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये पकड निर्माण केली जाईल बोनकोडे टीमच्या माध्यमातून. परंतु जर धावा रोखल्या तर एक चांगलं कमबॅक खारीगाव संघ देखील करेल. कोलर पद्धतीचा हा बॉल स्टेप आउट करून फटका खेळायचा होता. चेंडू फळीचा संपर्क तुटला. लाईन मिस केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. 8 बॉल आणि आता मात्र 21 रनची गरज.
फटका चांगला आहे, पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक केला, फिल्डर तैनात होता. एक धाव देखील पूर्ण केली, सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 7 बॉल 19 रन. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट वाढेल आणि जर हा बॉल निर्धाव आला तर या मॅच मध्ये कुठेतरी एक दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. 7 बॉल आणि 19 रन. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या धीम्या गतीच्या चेंडूला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. 6 बॉल आणि 19 रनची गरज. 6 चेंडू आणि 19 रन. 6 बॉल टू 19 रन्स. तर स्पेल नंबर 4 आणि शेवटच्या स्पेलसाठी विश्वास दाखवलाय कारीगाव टीमने इम्रानवर. एखादा विश्वास ज्यावेळेस आपल्यावर ठेवला जातो तो विश्वास पूर्णपणे सफल करण्यासाठी भरपूर प्रयत्न आपल्याला करावे लागतात. 6 बॉल आणि 19 रन. आजच्या दिवसामध्ये 6 बॉलमध्ये 19 रन करण्याचा विक्रम देखील आपण या मैदानामध्ये होताना आपण पाहिला. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. 5 बॉल आणि 17 धावा. 5 चेंडू 17 धावा ची गरज. पाच बॉल आणि 17 रन. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड एज आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. चौथा धक्का बोनकोडे टीमला. 4 बॉल आणि आता मात्र 17 रन. तर समीकरण बदलले. येणारे 4 बॉल आणि 17 रन. 4 चेंडू 17 धावा. 17 धावा 4 चेंडू. 4 चेंडू 2 षटकार 1 चौकार 1 धाव 1 धाव 1 चौकार 2 षटकार आणि 4 बॉल मध्ये 17 रनची गरज. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका तर जरूर चांगला आहे, परंतु या मोमेंटला हा चौकार आलाय. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारी ही मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. ज्या संघाने अनेक स्पर्धांमध्ये आपल्या अफलातून खेळीच्या माध्यमातून सातत्याने बोनकोडे टीमला वर्चस्वामध्ये ठेवलं आणि आज देखील ते सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठता मात्र जर होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल आणि 13 रन. 3 चेंडू आणि 13 रनची गरज. आजच्या दिवसामध्ये 6 बॉलमध्ये 19 रनचा विक्रम देखील होताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आज देखील पुन्हा एकदा
3 बॉल आणि 13 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला रनआउटची संधी, ही संधी देखील गमावली. परंतु सुधाकर मध्ये ती क्षमता आहे षटकार मारण्याची, परंतु ती क्षमता. 2 बॉल आणि 12 रन. लाजवाब मॅच. 2 चेंडू आणि 12 धावा. आज एक नवा विक्रम होईल की काय बोनकोडे टीमच्या नावावर. आज मॅच मध्ये सुधाकर हिरो ठरेल की इम्रान हिरो ठरेल. या मॅच मध्ये लाईन चांगली होती आणि या मॅच मध्ये पकड निर्माण केली. 1 बॉल आणि 12 रन. सामना जिंकलाय खारीगाव टीमने. तर चला नेहरू स्टार टीमचे कॅप्टन नेहरू स्टार टीमचे कॅप्टन आपण त्वरित या.